पुण्यामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णींविरोधात शिवसेना युबीटीनं बॅनरबाजी केली। पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं कुलकर्णींना डिवचलं। बॅनरवर मेधा कुलकर्णींचा कोथरूडची बाई असा उल्लेख करण्यात आलाय। तसंच आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल तर बुधवार पेठेचे नामांतर मस्तानी पेठ करा असा टोला बॅनरमधून लगावण्यात आलाय। महेंद्र जगताप सासवड हे रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य असताना 2016 रोजी त्यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र दिलेलं आणि यावेळी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्याची मागणी केलेली होती। मात्र त्यावर अजूनही काहीच निर्णय झालेला नसताना मेधा कुलकर्णी यांनी त्याच पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली। सध्या महेंद्र जगतापांचं या पत्राची आता पुन्हा एकदा चर्चा रंगतीये। पुण्यामधल्या वाघोलीमध्ये खांदवे नगर इथल्या विश्वइला सोसायटीमध्ये अनेकांनी अनधिकृत बांधकाम केले। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यात येत आहे। त्यामुळे आता अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणलेत। मावळसह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण 50% भरलंय आणि यावर्षी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं धरणाच्या जलसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा पवना धरणामध्ये दुप्पट पाणीसाठा आहे। त्यामुळे या महिना अखेरपर्यंत पवना धरण आणखी अधिक भरेल। त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि मावळकरांची पाण्याची चिंता मिटली आहे। पुण्यामध्ये पोलिसांकडून पालखी सोहळ्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पालखी सोहळ्यातल्या वारकऱ्यांचे दागिने, मोबाईलची चोरी केल्याप्रकरणात पोलिसांनी 4 महिला आणि 2 पुरुषांना अटक केली आहे। या आरोपींकडून 19,41,000चे सोन्याचे दागिने आणि 4,50,000चे मोबाईल जप्त केलेले आहेत।